नांगरणीशिवाय शेती शक्य आहे का? तर होय, शक्य आहे. आणि हे करून दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे, तो प्रयत्न आदरणीय गणेश बापू पिंपळे, पडसखेळ पिंपळे येथील शेतकरी, आणि त्यांनी आपल्याला या शेतीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की अशक्य असं काहीच नसतं. फक्त योग्य प्रयत्न, योग्य वेळ आणि योग्य नियोजन जर असेल तर ह्या गोष्टी सहज शक्य होतात. या रानामध्ये कुठल्याच प्रकारची मशागत न करता जमिनीचा विचार जर आपण केला तर एकदम हलक्या प्रतीची 2 फुटावर मुरुम असणारी ही जमीन खडक आहे. आणि एवढं असताना सुद्धा SRTच्या माध्यमातून इथे आदरणीय गणेश बापूंनी जे मका पिकाची लागवड केलेली आहे त्या मका पिकाविषयी आदरणीय बापूंकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मग गवत कंपावर इथलं टोंगळा इथलं मग ते विचारायचं काय करणं चाललंय, कशाला तुम्हाला पांगवून चालल्या, मग तुम्ही काय करून राहिले गावतात. मग हे माणसं किंवा माझी लक्ष्मी किंवा मंजूर म्हणायचे आम्ही मक्का लावून राहिलो. मग ते हसायचे, अरे काय येडे गेडे झाले म्हणे तुम्ही, याच्यात कुठं मक्का येते का म्हणे, एवढ्या एवढ्याले गावतात. पण मग ते आम्ही काही सुनलं नाही. आता यायला काय आदेश द्यायला करायचं, दिनजा पैसा यायचं काम चालू होतं. मग ये ना ते केलं. मग ते 3 दिवस लागवड चालली, म्हणजे ते गवत ते उकळून टोचून लावणं लागलं खंदून फुलप्यानं. मग त्याला थोडा वेळ लागला. मग 2-3 दिवस चाललं. मग 2-3 दिवस लोकायला ते त्याची करमणूक झाली. आणि मग एका 15 दिवसानं ती उगली चांगली कोंब दिसू लागली त्याची. पण ती महिनाभर चांगली गावात दिसलीच नाही. पारंपरिक शेती सोडून आपण जे काही SRT तंत्र स्वीकारलं तर पारंपरिक तंत्र का सोडलं, हा पहिला प्रश्न माझा. विषय असा आहे की बा मागच्या वर्षी आम्ही राजोला एका दुकानात बसला असताना माझा मित्र राजू पिंपळे आणि आम्ही सोबत असताना अशी चर्चा चालू झाली की ते आम्हाला एक आंबे बघायला जायचं होतं त्या शेतकऱ्याचे. आणि तिथं त्याने सांगितलं की बा एक शेतकरी आहे विठ्ठल वैद्य म्हणून, ते बिना मशागतीची शेती करतात. मग मी म्हणलं त्याला की बा चला आपण बघून येऊ. पण मग आम्ही तो नंबर शोधला आणि त्याला फोन केला आणि तिथं भरसावळ दादा त्या ठिकाणी जायचं ठरलं. पण त्यांनी सांगितलं बा आमच्याकडे कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आज येऊ नका, तुम्ही कार्यक्रमाला या. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची शेती पाहिली. ते मक्का होता बिना रसायनाचा. काही त्यानं सांगितलं होतं की बाबा काही गावाला रसायन टाकलं नाही, काही गावाला टाकलं, आणि मक्का होती. त्या ठिकाणी शेती बघितल्यानंतर त्याची शेती मला थोडी तुणकड वाटली किंवा एवढी चांगली वाटली नाही. पण त्या हिशोबानं पीक चांगलं वाटलं. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्याचे मनोगत ऐकायला भेटले. आणि तुमची त्या ठिकाणी मुलाखत ऐकली होती. आणि त्या मुलाखतीत तुम्ही असं म्हणलं होतं की बा बिना मशागत SRT शेतीमध्ये मला 14 क्विंटल 20 किलो कापूस झाला. आणि मी नुसतं ऐकत होतो, मला रावल्या गेलं नाही. त्या दिवशी घरी आल्यानंतर तिथून मी तुमचा नंबर घेतला आणि परत तुमच्या शेतीला भेट दिली. आणि त्याच ठिकाणी रावसाहेब दगडोजी मोरे त्या ठिकाणी येईल होते. आणि त्यांनी सांगितलं की बा मला मी 1 क्विंटल मक्का काढे. आमच्याकडं सरासरी 25, 30, 20 असं मक्काचं आवरेज आहे. मग मला असं वाटलं की हे कोणतं शेतकरी हे 51 क्विंटल काढतो, आमच्याकडं 51 क्विंटल निघली नाही, असं होतं माझ्या ऐकण्यामध्ये. म्हणून मी अजून मग बाकी शेतकऱ्याला भेट दिली आणि आम्ही शेती करायचं असं ठरवलं. आणि नंतर नेरळच्या कार्यक्रमात गेलो आणि त्या ठिकाणी विदर्भातले शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातले, खानदेशचे यायचं मनोगत ऐकल्यावर मला जरा हुरहुरून आलं की बा आपण शेती करायला पाहिजे. आणि एक आदर्श म्हणून आपण आपल्या गावात आपण सुरुवात करायची आणि याचं लोक पाहून करतील असं मला वाटलं. मग माझी शेती सगळी वाटेनं दिलेली होती. पण मग आता आमचं जबान होते बा 3 वर्ष तुम्हीच करा, 3 वर्ष आम्ही तुम्हाला हे करणार नाही. पण मग एका वाटेदाराला म्हणलं मी की बा 5-6 एकर आपण यासाठी करू. पण त्याला नकार दिल्यानंतर दुसऱ्याला म्हणलं, तो हा म्हणला, पुन्हा त्यांना नकार दिला. मग नाईलाजानं आम्हीच घरी 5-6 एकर जमीन करायला ठरवली. त्याच्यात 3 एकर यासाठी कापूस घेतला, 3 एकर जवळजवळ 4-5 एकर सोयाबीन लावायचं ठरवलं. पण मे मध्येच पाऊस चालू झाला आणि आमची जमीन मुळामध्ये चिबडी
आणि ते नागाटीपासून सुरुवात करायचं नुसतं नागरू द्यालं त्यांना, ते बी काही चांगलं नागालता आलं नाही आणि नंतर बेडच पडले नाही. मग त्याच्यामुळं आमचं 2-2.5 एकरच आम्ही समजा बेड पाडले, ते बी चिखल होता त्याच्यात. नंतर त्याला वाट्या करून ते लावलं, एवढे बेड व्यवस्थित पडले नाही आणि हे वावर तसंच पडलं. आणि फुलबागसात झाली, पुन्हा पाऊस उघडा. मग याच्यात पाऊस उघडल्यानंतर 1-1.5 महिना वाचता येत नाही. मग असं वाटलं बाबा सोयाबीन तर गेलंच आपलं, बी पडून अजून गेली. आणि आता मका बी जाणार आहे आपली, मका बी येत नाही. आणि गावाला वावर स्वच्छ पाहिजे असं अगोदरचं मत. पण मग म्हणलं आपण आता यासाठी शेती करायची. मी काही पुस्तक वाचले होते, पुन्हा काही दिवस मी अशी शेती केली होती. म्हणजे फक्त मला याचं ज्ञान नव्हतं की बा जसं SRT मध्ये याचं ज्ञान सापडलं की बा बेडवर केलं की त्याचा पाण्याचा निचरा होतो आणि त्याचा फायदा होतो. आणि तणनाशक वापरलं तर मंजुराचं काम पडत नाही. हे SRT मधून मला नवीन शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळं मग मी हे करायचं ठरवलं. हे करत असताना ह्या जमिनीमध्ये असा सगळा चिखल होता आणि चिखल असल्यामुळं याच्यात 1.5 महिना बेड पाडणार नव्हते. मग आमचे हे पाहुणे ते आमच्याकडे वजन होते आणि त्याला म्हणलं बाबा हे लावायचं, तर म्हणे याच्यात काय याचं लावलं तर 2-3 अनुभवी शेतकऱ्याला आमचे काका शेजारी त्याला बोलवलं. ते म्हणे याच्या नादीत काय लागतं म्हणे, तुम्ही हे होतच नाही, येतच नाही. आणि मग मी म्हणलं एक करू आपण, जुने आपण जसे कापसं मी लहान असताना आमचे वडील पुन्हा बरेचसे लोक ढेकळा असायचे आणि त्या ढेकळामध्ये मग 2 कापसा लावत होते. मग माझ्या ती कल्पना माझ्या लक्षात आली आणि मग आम्ही 4.5 फुटावर दोरीनं हिंदेने केले आणि मंजूर लावलं. मंजूर लावत असताना हे जे गवत हे खाली पडलंय हे जवळजवळ एवढ्याला होतं. आणि मग ते असं वाकायला गेलं की ते गवत त्याच्या नाकाला टच वाजाय, डोळ्याला. मग त्यानं कसं तरी लावलं, आम्हाला शिवाय देऊ का म्हणे, पण त्यानं लावलं बाबा ते. आणि लावल्यानंतर मग हे आम्ही त्या बियाला बीज प्रक्रिया न करता त्याला बीज संस्कार केले. बीज संस्कार म्हणजे एक ऋषी मोहन देशपांडे याने एक पुस्तक लिहिलं होतं आणि ते पुस्तक वाचून त्याचा मी एक प्रयोग केला. याला तूप, मध आणि गाईचं शेण याचं त्या पद्धतीला बीज संस्कार म्हणतात. ते बीज संस्कार केले आणि लावल्यानंतर याला आम्ही जवळजवळ 1 महिना कोणत्याही प्रकारचं खत घातलं नाही. 1 महिन्यानंतर खत घातलं आणि आजच्या कंडिशनला ही मका अशी आहे. मागं याचे 2 व्हिडिओ बनवलेले आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गवत कोणत्या कंडिशन मध्ये होतं आणि वावर कसं होतं त्याच्यामध्ये दिसत. आणि आजची कंडिशन अशी. आणि आम्ही दुसरा एक प्रयोग केला, या ठिकाणी आच्छादन केलंय कशाचं, मका कडबा कुटीचं. याचं कारण असं आहे की याच्यावर आम्ही आता आम्हाला ठिबक करायचं होतं पण काही मंजुराच्या अडचणीमुळे अजून केलं गेलं नाही, पण आता ते करणार आहे आम्ही. आणि याच्यावर जर ठिबक ठुलं तर याचं जास्तीत जास्त फायदा होऊन ही मका येईन आणि कमी पाण्यामध्ये. पिकाला फक्त 10% पाणी लागतं, 90% पाणी हे उडून जातं, बाष्पीभवन होतं. आणि आपण जर ही शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये जर अवलंब केला तर याच्यामध्ये आपल्याला कमी पाण्यामध्ये आपलं पीक येऊ शकतं. म्हणून एक प्रयोग म्हणून आणि सगळ्याला कळाव आणि आम्हाला बी याचं ज्ञान येऊन आम्हाला फायदा व्हावा या हिशोबाने आम्ही हे केलंय. आणि तर हे करत असताना पूर्वी तुम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस जे काही शेतकरी आहेत समजा जाणारे येणारे त्यांची काय प्रतिक्रिया असेल? नाही आता हे काय झालं, हे शेतांचा रस्त्यावर हे रस्ता आहे मेन, हे 2-3 गावाला रस्ता जातो आणि विशेष करून म्हणजे पण आमच्याच गावचे लोक जाते बा. पण मग ते मी सरपंच असल्यामुळं मी काही 100% राहत नाही. मग हे माझे लक्ष्मी आमचे सहकारी यानं जे शेतात काम केलं हे आणि 2-3 महिला होत्या. मग ते मग ते काय करून राहिले बा, मग गवत कंपावर इथलं टोंगळा इथलं. मग ते विचारायचं काय करून चाललंय, कशाला तुझ्या पांगवून चालल्या, मग तुम्ही काय करून राहिले गावतात. मग हे माणसं किंवा माझी लक्ष्मी किंवा मंजूर म्हणायचे आम्ही मक्का लावून राहिलो. मग ते हसायचे, अगं काय येडे झाले म्हणे तुम्ही, याच्यात कुठं मक्का येते का म्हणे, एवढ्या गावतात. पण मग ते आम्ही काही सुनलं नाही. आता यायला काय आदेश द्यायला करायचं, दिनजा पैसा यायचं काम चालू होतं. मग ये ना ते केलं. मग ते 3 दिवस लागवड चालली, म्हणजे ते गवत ते उकळून टोचून लावणं लागलं खंदून फुलप्यानं. मग त्याला थोडा वेळ लागला. मग 2-3 दिवस चाललं. मग 2-3 दिवस लोकायला ते त्याची करमणूक झाली. आणि मग एका 15 दिवसानं ती उगली चांगली कोंब दिसू लागली त्याची. पण ती महिनाभर चांगली गावात दिसलीच नाही.
मग जेव्हा हे गवत बसलं, आम्ही लागवड झाल्यानंतर याला अगोदर राऊंड अप आणलं, त्याला बरेच दिवस म्हणजे 15 दिवस झाले, पण जे राहिलं होतं ते लावल्याच्या नंतर आम्ही लगेच त्याच्यात आणलं आणि ते कुठं मोठं राहिलं ते बसलं आणि एका 20 दिवसानंतर आपण 3 जग आणलं. मग टोटल जेव्हा हल्लं आणि ते गवत वाळलं तेव्हा ती मक्का चांगली दिसायला लागली आणि मग लोक अरे जमलं असं म्हणू लागले. तेव्हा त्या लोकांना वाटलं नाही खरं आता हे खरं बा असं आहे. बर, यामधून आपला शेतकऱ्यांना जे काही आता समजा आपला जो उत्पादन खर्च आहे त्याविषयी काही अशी बचत झाली का? विषय असा आहे की याचा पहिली गोष्ट याच्यात ट्रॅक्टर मशागत होतच नव्हती. आता आम्ही कुठे आणायचा प्रयत्न केला तर ते ट्रॅक्टर 3 ट्रॅक्टर लावून ते ट्रॅक्टर बाहेर काढणं पडलं. हो, आणि तुम्ही नागाटी होतं. पहिली गोष्ट हे पिकच येणार नव्हतं आम्ही जर दोर येऊन नसतं लावलं. पहिली गोष्ट आपले मेहनतीचे 3-4 हजार रुपये बसले आणि दुसरा फायदा असा झाला की 1 महिना 1.5 महिना मक्का अगोदर लागली. नाही तर आता ही मक्का जर लावायची ठेवली असते तर 1 फूट असते वापसाची जर वाट म्हणजे 1.5 महिना लागल्यामुळे हे आपले पीक आपल्या हातात येणार आहे. बरोबर, जो त्याचा फायदा झाला. आणि हे गवत हे नाही आहे, आता हे गवत दिसू शकता तुम्ही, हे उन्हाळ्यातले ढेकळं तसेच आहे. तर याला पहा ना, याचं आच्छादन ते झालं आणि याचं तुम्ही हे ताट पहा केवढं. आता हे जे 2 ताट आहे त्याला कसं दिसते तुम्हाला, याचा फायदा झाला ना. आणि सगळे लोक याला मान्य करून आलं की याचा फायदा 3 ताट आहे. आता इथं या ठिकाणी 3 ताट आहे, पण 3 ताट सुद्धा हे तुम्हाला चांगले दिसते. चांगले हा, 2 माग आहे. तिकडे घ्या मागे. माग आता ही ताटाची साईज बघा तुम्ही, ही साईज बघा. फक्त शेतकऱ्यांना एक गरज आहे की बा एक शोक म्हणून नाद म्हणून आणि आपला व्यवसाय शेती असल्यामुळं आपण एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन बघितलं पाहिजे आणि खरं काय खोटं काय याचं आकलन आपण केलं पाहिजे. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, जे काही हे SRT पद्धतीनं या क्षेत्रावर काम चालू आहे ते प्रत्येकाला आव्हान असेल की येऊन प्रत्यक्षात आपण आदरणीय गणेश बाप्पू पिंपळे बाप्पू, आपला एकदा मोबाईल नंबर द्या ना शेतकऱ्यांसाठी. 94 21 32 23 73. तर आपण प्रत्यक्षात फोन करून किंवा इथे येऊन चर्चा करून आपण या शेतीला भेट देऊ शकता आणि या शेतीचे धडे जे आहेत ते SRT शेतीचे ते आपण घेऊ शकता. तर थांबतो. धन्यवाद.